गर्दी नको गरज हवी मर्दाची तलवार हवी. गर्दी नको गरज हवी मर्दाची तलवार हवी. जो शुभांसाठी लढेल त्याला स्वराज्याची धार हवी. राजा नवे भगव्या स्वप्नांचा निर्माता आहे. राजा नवे भगव्या स्वप्नांचा निर्माता आहे. शुभा म्हणजे सूर्य जो कधी न मावळणारा आहे. शुभा म्हणजे सूर्य जो कधी न मावळणारा आहे. जो कधी न मावळणारा आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय बालमित्र मैत्रिणींनो, आज एक असा दिवस आहे जो केवळ तारीख म्हणून महत्त्वाचा नाही, तो इतिहासाच्या पानावर एका महानायकाच्या जन्माची गाथा सांगतो. आजचा हा दिवस सोनेरी अक्षरांनी लिहावा असा, कारण आज त्या महापुरुषाची जयंती आहे ज्याने संपूर्ण हिंदवी स्वराज्याचा पाया रचला. ज्या सिंह पुरुषाच्या पराक्रमाने मुघलांचे वैभव डगमगलं आणि ज्यांच्या तलवारीच्या एका तडाख्यात औरंगजेबासारखा शत्रूही थरथर कापू लागला. हा तो दिवस आहे ज्या दिवशी सिंह गर्जला, पर्वत हादरले आणि अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या तलवारीला जन्म मिळाला. हा तो दिवस आहे ज्या दिवशी हिंदवी स्वराज्याची पहिली ज्योत प्रज्वलित झाली. तो म्हणजे आमचा अभिमान, आमची शान, महाराष्ट्राचे आदिदैवत, भूपती, नृपती, पृथ्वीपती, परमप्रतापी, प्रगल्भ बुद्धिमान, विज्ञाननिष्ठ, जगविख्यात, विश्ववंदनीय, राजाधिराज, योगीराज, रयतेचे राजे, मावळ्यांचा राजा, बहुजनांचा राजा, शेतकऱ्यांचा राजा, लोककल्याणकारी राजा, ज्याला कितीही विशेषणे लावली तरी कमीच पडतील, तो राजा म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा राजा. मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा राजा. आजही गौरव गीते गाती, ओवाळूनी पंचारती. तो फक्त राजा शिवछत्रपती, तो फक्त राजा शिवछत्रपती. शिवराय म्हणजे मर्दमकी, शिवराय म्हणजे स्वाभिमान. जिथे अन्याय दिसला तिथे बंड पुकारणारा एक महासूर्य. महाराजांनी दिलेलं स्वराज्य म्हणजे केवळ तलवारीचा जोर नव्हता, तर ते होते संस्कृतीचं, स्वाभिमानाचं आणि निस्वार्थ सेवेचं प्रतीक. शिवाजी महाराज यांचे जीवन म्हणजे आशेचा दीप. ते आपल्या सर्वांसाठी प्रज्ञास्रोत होते, आहेत आणि सदैव राहतील. शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. मातोश्री जिजाऊंच्या संस्कारांनी आणि दादोजी कोंडदेवांच्या प्रशिक्षणाने त्यांच्या रक्तातच पराक्रम होता. शिवाजी महाराजांनी केवळ तलवारीच्या जोरावर राज्य जिंकले नाही, तर त्यांनी चातुर्य, राजनीती आणि रणनीतीच्या जोरावर मोठमोठ्या सत्तांना धूळ चारली. जिजाऊ मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. जिजाऊ मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर. मुघलांचा तो बाप होता, मुघलांचा तो बाप होता. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करताना आपलं रक्त सळसळलं नाही, तर आपण अजून शिवचरित्र समजलेलो नाही. कारण महाराज फक्त एका राजा नव्हते, ते होते क्रांतीचे प्रणेते, लढायांचे सेनापती आणि न्याय अन्यायाचा सीमारेषा ठरवणारे महापुरुष. कुठेही अन्याय झाला, अत्याचार झाला, हिंदू धर्म संकटात आला, तिथे एकच नाव ऐकू यायचं, छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या गनिमी काव्याच्या युद्धनीतीने शत्रूंच्या छावण्या धुळीला मिळाल्या. त्यांच्या तलवारीच्या एका फडक्यात बादशहांची छाती कापली आणि त्यांच्या धैर्याने पूर्ण हिंदुस्थान हादरून गेले. महाराजांचं स्वराज्य हे केवळ राजकारणाचं नव्हतं,
ते मातीत जन्मलेल्या प्रत्येकासाठी स्वाभिमानाचं होतं. त्यांनी गड किल्ले उभारले, लढाया जिंकल्या, रयतेची काळजी घेतली आणि स्वराज्याच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिलं. त्या काळी स्त्रियांच्या सन्मानासाठी जर कोणी तलवार उचलली तर ते फक्त शिवाजी महाराज होते. त्यांनी धर्म, जात, पंथ या पलीकडे जाऊन रयतेला न्याय दिला, न्यायाच्या सत्तेचा मार्ग दाखवला. प्रजेला ज्यांनी मानले मायबाप, शत्रूचा उडाला थरकाप. प्रजेला ज्यांनी मानले मायबाप, शत्रूचा उडाला थरकाप. स्त्रीला ज्यांनी दिला मातेचा सन्मान, अशा छत्रपती शिवरायांचा आम्हास अभिमान. अशा छत्रपती शिवरायांचा आम्हास अभिमान, आम्हास अभिमान. आज आपण फक्त जयंती साजरी करतोय का, की शिवरायांचा विचार घेऊन जगतोय? शिवरायांचा आदर्श फक्त घोषणाबाजी पुरता नाही, तो तलवारीच्या एका बाणासारखा अचूक आणि जबरदस्त असायला हवा. त्यांचं धैर्य आपल्या मनगटात असायला हवं, त्यांचा आत्मसन्मान आपल्या रक्तात असायला हवा आणि त्यांची जिद्द आपल्या प्रत्येक कृतीत असायला हवी. मित्रांनो, आजच्या या युगात खरी गरज आहे ते शिवरायांचे विचार आणि गुण अंगी बाळगण्याची, शिवरायांचा इतिहास जपण्याची, गड किल्ल्यांचे रक्षण करण्याची, छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांप्रमाणे कार्य करण्याची, परस्त्रीला माते समान मानून तिचे रक्षण करण्याची, जातभेद न मानता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची. आणि हीच असेल माझ्या राजाची जयंती, शिवछत्रपतींची जयंती. आज तुमच्या नसानसात शिवबांचं रक्त आहे. मग उठा, जागे व्हा आणि ठरवा की ही शिवजयंती फक्त एक उत्सव नसेल, तर एका नव्या क्रांतीचा प्रारंभ असेल. शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं, आता आपलं काम आहे ते टिकवण्याचं आणि छत्रपती शिवरायांना अभिमान वाटेल असं जगण्याचं. शेवटी मी एवढेच म्हणू इच्छिते, भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त. भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त. प्राण देऊन राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त. सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त. आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त. आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त. मौत भी जिससे डरती थी, जिसकी तलवार चमकती थी. मौत भी जिससे डरती थी, जिसकी तलवार चमकती थी. हिंदवी स्वराज्य का वह योद्धा, शेर शिवाजी कहलाता था. शेर शिवाजी कहलाता था. शेर शिवाजी कहलाता था. जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवाजी.